गेम ऑन. पहिलाच बॉल डेलिकेट टच पॉइंटच्या दिशेने खेळलाय. फिल्डिंग खराब. फिल्डरला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. स्वप्नील पोटे दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी धावतायत आणि तिसरी धाव यशस्वीरित्या या ठिकाणी कंप्लीट केली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती या 3 धावा धावफलकावरती ऍड करतायत. यापूर्वीची मॅच आपण पाहिली तब्बल 60हून पार धावा या ठिकाणी चेस करताना पाहायला मिळाले. शिवस्वराज्य देवगाव हा संघ मैदानावरती स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आणि निश्चितच तिचा पुरेपूर वापर मैदानावरती पाहायला मिळाला. स्वप्नील पोटे इन फॉर्म बॅट्समन आहे. मैदानावरती नक्कीच आपल्या संघासाठी दर्जेदार क्रिकेट पेश करतोय. या अगोदरच्या मॅचचा हिरो राहिला. या मॅचमध्ये सुद्धा सुरुवात चांगली केली आहे. 3 धाबा आल्यात. त्यावेळेस हा चेंडू चांगला आहे. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर कट करायचं होतं मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नव्हता. उंची गाठली आहे. चेंडू उंचीवरनं आला आणि त्या अनुषंगानं आपण पाहाल तर नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. मुकेश. यावेळेस मुकेशचा हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवे. झेलची सुवर्ण संधी आणि हा झेल ड्रॉप. दुसऱ्या धावेचा सुद्धा निश्चितच चान्स मिळतोय. मौका मिळाला. 2 धावा कंप्लीट होत आहेत. ज्या चेंडूवरती झेल व्हायला हवा होता. सलामीचा फलंदाज आणि निश्चितच त्याचा झेल ड्रॉप करतायत सागर. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. झेल होता आणि हा झेल ड्रॉप. त्यानंतर 2 धावा कंप्लीट होत आहेत. ज्या चेंडूवरती विकेट यायला हवी होती त्या चेंडूवरती 2 धावा खर्च होत आहेत. जीवनदान मिळतंय सलामीच्या फलंदाजाला. या गोष्टी धोकादायक ठरू शकतात मित्रांनो. गोलंदाज मुकेश अनुभवी खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू. संघासाठी नक्कीच महत्वाचं षटक हाताळतोय. यावेळेस आउटसाइड द स्टंप जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल. अवांतरची धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड 6 वरती जाऊन पोहोचलं. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. 4 षटकांची मॅच. सामना अतिशय महत्वाचा. नॉकआउटच्या मॅचेस आहेत. प्रत्येक सामना डू ऑर डाय. खेवार विपक्ष देवगाव. यावेळेस बॅट फिरवली. बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन होऊ दिलं नाही. सागरला आपण पाहताय स्ट्राईक एंडवरती डॉट आलाय. मुकेशच्या माध्यमातून टाकलेला हा निर्धाव चेंडू. मोरिया 11 या चेंडूवर आक्रमण. फटका फसला होता. बराच वेळ हवेत झेल टिपावा लागतो. चांगल्या दर्जाची फिल्डिंग करणं गरजेचं. गोलंदाज मेहनत करतायत आणि त्यांच्या मेहनतीवरती पाणी फिरवलं जात आहे. अशा पद्धतीनं जर नक्कीच फिल्डरची साथ मिळणार नाही तर मात्र तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागेल. हा झेल ड्रॉप. पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय. सागर मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच प्रयत्न करतोय मात्र 2 वेळा मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाले. झेलची संधी आली होती मात्र झेल ड्रॉप होत आहेत आणि या अनुषंगानं पुन्हा एकदा सिंगल धावेल धावफलकावरती ऍड केली जाईल. सातत्यानं व्यूवर रचनेमध्ये बदल करतायत. फिल्डिंगमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील पोटे स्ट्राईक एंडवरती. गोलंदाज मुकेशच्या खांद्यावरती जिम्मेदारी. षटक पहिलं चालू असताना धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 7 धावा. षटकातला हा अंतिम चेंडू मार्गस्थ होतोय. या चेंडूवरती पहा चेक केलं जाईल. पंचांकडे दाद मागतायत आणि बॅटची एज. विकेटच्या मागे एक सुंदर झेल. मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. स्वप्नील पोटे बॅक टू द पॅव्हेलियन. महत्वाची विकेट. स्वप्नील पोटे निश्चितच फॉर्म मध्ये बॅट्समन. इनफॉर्म बॅट्समन. मैदानाच्या बाहेर मोठी विकेट कॅरी केली जाते. फलंदाज बाद होतोय. 7 या आकड्यावरती लागलेला पहिला झटका टीम शिवस्वराज्य देवगाव या टीमला. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. चांगली फिल्डिंगची साथ मिळाली असती तर कदाचित अजून एखादी विकेट एक्स्ट्रा मिळाली असती मात्र जो होताय अच्छे के लिए होताय. एक षटक संपलंय. 7 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात या 7 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. सागरला साथ देण्यासाठी निलेश मैदानावरती. इन ॲट नंबर 3. जिम्मेदारी फार मोठी. 1 डाऊनची जबाबदारी. निलेश मैदानावरती आलाय. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात. स्ट्राईक वरती सागर. गोलंदाज सागर.
सागर टू सागर असा सामना. या षटकाची सुरुवात दमदार केली आहे. प्रॉपर टायमिंग फटका. सागरच्या बॅटमधनं हवाई हल्ला. हल्ला बोल षटकार. मुहूर्तमेढ या चेंडूवरती पाहायला मिळतीये. दोन मिनिटं सामना थांबवायचा आहे. तेरा धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवस्वराज्य देवगाव हा संघ मैदानावरती. सागर ऑन फायर षटकार ठोकलाय आणि नक्कीच या षटकाला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक दुसरं सागर टू सागराचा मुकाबला मैदानावरती. यावेळेस हा सुंदर चेंडू प्रचंड वेग. टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये येते. उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातात. निर्धाव. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती भन्नाट मारा
षटक क्रमांक चालू असताना हे दुसरं गोलंदाज सागर गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती सागर फ्रॉम देवगाव बॅटिंग करत असताना उभा आहे. साथ देताना निलेश. यावेळेस पुन्हा एकदा विकेटच्या मागे चेंडू अडवलाय. जोपर्यंत कलेक्ट होईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट करतायत सागर आणि निलेश. ही जोडी मैदानावरती एक सिंगल होतीये कंप्लीट. स्ट्राईक रोटेट. चांगल्या दर्जाची गोलंदाजी सागरच्या माध्यमातून आपण पाहत आहे. पहिला चेंडू षटकार आला, त्यानंतर चांगलं कमबॅक मैदानावरती पेश करतायत. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर डॉट, एक सिंगल, एकंदरीत 14. या चेंडूवर मिस टाइम. चेंडू हवेत, झेल टिपला जाईल का? आणि यस, फलंदाज माघारी परतेल. बॅट्समन निलेश आउट. निलेश बाद होतोय. लागलेला दुसरा धक्का बॅटिंग करत असताना शिवस्वराज्य देवगाव या टीमला. बॅट्समन निलेश अगदी स्वस्तात बाद होतोय. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मिसटायमिंग स्ट्रोक. विकेटच्या मागे एक चांगला झेल. फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानावरती अजित स्ट्राईक वरती तयार. यावेळेस अजित मैदानावरती आला आणि सुरुवात केली आहे दर्जेदार. फ्लिक ऑफ द रिस्ट, ताकदीचा वापर. चेंडू गेला सीमा पार. आणि पहिला चेंडू आक्रमक भूमिकेमध्ये फेस केलाय. षटकार येतोय. 6 धावांच्या मदतीने धावफलक डायरेक्ट जाऊन पोहोचलं 20 या आकड्यावर. 20 ऑन द बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ असताना या 20 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर राईट आर्म ओव्हर. यावेळेस हा चेंडू पहा, शरीर भेदक. सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न आहे आणि ही सिंगल धोकादायक ठरू शकली असती आणि हा धोका इथं पत्करला सागरनं आणि धोका होतोय टीम देवगाव सोबत. फलंदाज माघारी परतेल. धावबादच्या स्वरूपात लागेल झटका. बॅट्समन सागर बाद. दोन षटकं संपली आहेत. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात या 20 धावा बॅटिंग करतायत शिवस्वराज्य देवगाव. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानावरती केतन आलाय. अजित आणि केतन ही जोडी मैदानावरती खेळेल. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर. आता इथून जबाबदारी टॉप ऑर्डरचा बॅट्समन अजित मैदानावरती साथ देण्यासाठी देवगाव संघासाठी बॅटिंग करेल. षटक 3 ला होती सुरुवात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती. 12 चेंडू शिल्लक आहे. 4 षटकांची मॅच. चला स्पीडअप करा. गोलंदाज विशाल गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंड वरती केतन आणि अजित. 2 फलंदाज मैदानावर. मिडल ऑर्डर मध्ये इथून धावा बनवायच्या आहेत. संघाला पोचवायचे. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत निश्चित मजल मारायची आहे. या अनुषंगानं स्ट्राईक वरती केतनला आपण पाहताय. उजव्या हाताचा बॅटर आहे. आक्रमक भूमिकेत अजितला आपण पाहत आहे. एक षटकार त्यानं ठोकलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. स्लोवर वन. खाली राहिलाय चेंडू. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन होऊ दिलं नाही. निर्धाव स्वरूपात चेंडू संपन्न झालाय. डॉट. तिसऱ्या षटकात आपण आहोत. विशाल गोलंदाजीसाठी आला. डॉट फेकलाय. हा चेंडू निर्धाव आलाय. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकाचा पहिला डॉट. या चेंडूवर आडव्या बॅटने खेळलाय. प्रॉपर टायमिंग. मात्र फिल्डर बरोबर जागेवर तैनात.
होम डिलिव्हरी कॅच पकडली आहे. फलंदाज माघारी परतेल. खेवारे टीमला यश मिळालंय. धन्यवाद. फलंदाज बाद होतोय. निश्चित अजून एक धक्का लागलाय बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती. देवगाव हा संघ. हरेश तुपे मिडल ऑर्डरमध्ये येत आहेत. जबाबदारी इथून फार मोठी. फिनिशिंग टच देण्याचं काम करावं लागेल. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज विशालच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलं जात आहे. स्ट्राईकवरती हरेश. हा चेंडू चेक केला जाईल. बाहेरून जातोय. वाईट बॉल. निश्चितच धर्मेंद्र वर्मा सर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. अवांतरची खून करतायत. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला थोडीशी चालना मिळतीये. 21 या आकड्यावरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलं. 21 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा धावफलकावरती. हरेश तुपे फार मोठी जिम्मेदारी. लिजेंडरी क्रिकेटर आहेत आणि जिम्मेदारी कंधे पे उठाएंगे. षटकार. ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं. मैदानाच्या आतमध्ये हरेश तुपेनं ठोकलेला हा षटकार 6 धावांची मदत येते धावफलकावरती. तब्बल 27 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना प्रॉपर टायमिंग. परफेक्ट मिडल आणि त्यानंतर नजाकत. थर्डमॅनला बीट केलंय. आउटफील्ड फास्ट. पाठलाग चालू आहे. मात्र चेंडू जिंकतोय रेस. निघून गेलाय सीमा पार. धावा मिळते 4. चौकार. गरज होती प्रयत्नांची आणि प्रयत्न करत असताना यश मिळालंय. एक षटकार एक चौकार. प्रयत्नांती परमेश्वर. बॅटिंग करत असताना हरेश तुपे ठोकलाय चौकार. एक षटकार चौकार. धावफलक वेगानं फ्लाय झालं. 31 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. 31. यावेळेस पुन्हा एकदा अगदी अर्ध्या पिचवरती चेंडू फिरून मारलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा गाठली आहे. एक टप्पा खाऊन चेंडू सीमा पार. चौकार. हरेश तुपे मैदानाच्या आतमध्ये ग्रेट फिनिशर. लिजेंडरी क्रिकेटर आहेत संघासाठी आणि आपल्या डावासाठी. या ठिकाणी निश्चितच जबरदस्त बॅटिंग करतायत. सलगचे मोठे हल्ले, हवाई हल्ले. कमबॅकची गरज गोलंदाजाला. विशाल यावेळेस पुन्हा एकदा कव्हरची दिशा निवडली आहे. मात्र 38 भेदणं अशक्य होतं. अडवलं. सिंगल एक धाव कंप्लीट होतीये. गॅप सिलेक्शन आलं असतं तर तिथून सुद्धा 4 धावा आल्या असत्या. एक सिंगल आली. एका धावेची मदत धावफलकाला केली जाईल. 3 षटकं संपतायत. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती 36 धावा. 12.00 ची सरासरी. 36 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. चला स्पीडअप करा. आता जास्त वेळ घेऊ नका. यानंतर मॅच. चला मित्रांनो, आपल्याला जर क्वालिफायर लक्ष प्रकाशात खेळवायची तर मग इथून घाई करावी लागेल. 36 धावा धावफलकावर. 36 ऑन द बोर्ड. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. निर्णायक शेवटचा अंतिम आणि महत्वाचं षटक या ठिकाणी चालू होईल. 4थ्या षटकाला होती सुरुवात. 36 धावा धावफलकावरती. संध्याकाळचं मनमोहक वातावरण. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे ऐतिहासिक मैदान आणि या ऐतिहासिक मैदानावरती चाललेली ही दर्जेदार स्पर्धा. जबरदस्त टुर्नामेंट आपण पाहत आहे. शिवछत्रपती चषक 2024 उजिवलेकरांचं दमदार आयोजन. अमोलभाई घोलप, जगदीशभाई घोलप, राजेशजी देसले, सुभाषजी बंगाल, रोशनजी पवार, अनिकेतजी बेलवले, हेमंतजी बांगर, ओमकारजी भोईर, पंकजभाई पवार आणि संपूर्ण उजिवले ग्रामस्थांचं हे दमदार आयोजन. दर्जेदार आयोजनाचा 4था दिवस या ठिकाणी डामडौलात माना सन्मानात पार पडतोय. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला मेगा फायनलचा थरार याच मैदानावरती प्रचंड गर्दीच्या साक्षीनं या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळेल. आज 4थ्या दिवसाची संध्याकाळ या ठिकाणी रम्य होतीये.
चौथ्या षटकाला सुरुवात अपील करतायत. पंचांकडे तटस्थ भूमिका पाहायला मिळाली. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाज मयूरला इंट्रोड्यूस केलंय. शेवटच्या षटकाची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. पहिला डॉट. एका बाजूने युवा मयूर आहे, दुसऱ्या बाजूनं अनुभवी हरीश तुपे स्ट्राईक एंडवरती इन्फॉर्म बॅट्समन आहे. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 15 धावा बॅटमधून आल्यात. चांगला कॅमिओ पेश केला. या चेंडूवरती सुद्धा आडव्या बॅटचा तडाखा दिलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत, मात्र दर्शक बनून राहतील. एक टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू बंदुकीच्या गोळीच्या वेगानं फरार. चौकार. गोलंदाजी करतोय हरीश तुपे स्ट्राईक एंड वरती. चांगली बॅटिंग. फिनिशिंग टच द्यायचा यावेळेस. सिंगल धावेसाठी प्रयत्न करतायत. एक सिंगल कंप्लीट. वाईट बॉल येतोय. सोने पे सुहागा. 1+1 अशा 2 धावा येतील, ऍड केल्या जातील. स्कोर कार्डला पुढे घेऊन जातील. 2 धावांच्या मदतीनं धावफलक 42 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. 42 ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावर. शेवटचं अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाज मयूर गोलंदाजी करतोय आणि स्ट्राईक एंड वरती हार्ड हिटर अजितला आपण पाहू शकाल. एक षटकार त्यानं सुद्धा ठोकलाय. स्ट्राईक वरती तयार. यावेळेस मयूरचा हा चेंडू स्लोवर वन. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा उसळी घेत आतमध्ये आला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. विकेटच्या मागे चांगलं कलेक्शन आलं आणि हा चेंडू या ठिकाणी निर्धाव स्वरूपात संपन्न झाला आहे. गुड बॉलिंग. शेवटचं षटक. शेवटच्या षटकाचे 2 चेंडू इथून मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. स्पर्धेचा आजचा 4था दिवस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संध्याकाळचं हे वातावरण आणि संध्याकाळच्या वातावरणामध्ये अजून आपल्याला मेगा क्वालिफायरची मॅच सुद्धा खेळवायची आहे. या चेंडूवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल कंप्लीट करतायत. धावा येणं गरजेचं. एकंदरीत आपण पाहिलं तर 43 धावा स्कोर कार्डवर. 4 गड्यांच्या मोबदल्यात ह्या 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 3.5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. गोलंदाज गोलंदाजी करत असताना मयूरला आपण पाहत आहे. शेवटचा अंतिम चेंडू इथून मार्गस्थ होईल आणि स्ट्राईक एंडवरती हरीश तुपे. या मॅचची निश्चितच जबाबदारी त्यांनी स्वीकारली. चांगली बॅटिंग केली. लास्ट बॉल आणि आक्रमक फटका. फटका चांगला. टायमिंग प्रॉपर. गॅप सिलेक्शन. एक टप्पा खाल्ला आणि चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावफलकावर तब्बल 47 धावा जोडल्या आणि 48 धावांचं लक्ष ठेवलंय. कडवं आव्हान मैदानावरती पार केलं जाईल का? मॅच जिंकणं दोन्ही संघासाठी बंधनकारक. निश्चितच एक बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. 48 धावांचं टार्गेट पार केलं जाईल का? मैदानावरती निश्चित एक चांगलं चित्र आणि या चित्रात करण्यासाठी थांबतोय आपण. थांबू नका, पाहत राहा. समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करूया. जुन्नरची मुलुक मैदानी तोफ आपल्यासोबत धडकेल. या ऐकूयात निखिलजी ठोंबरे सर यांना. धन्यवाद.
सोमनाथ खाडे सर, आपण शिवछत्रपती चषक 2024 ही क्रीडा स्पर्धा अनुभवतायत आणि आमचे केजी लॉक काशीनाथ गायकवाड या स्पर्धेचा ऑनलाईन आनंद घेत आहेत. त्यांचंही आमच्या टेन क्रिक लाईव्ह समालोचन कक्षाच्या वतीनं आणि संपूर्ण शिवछत्रपती चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. खूप मोठी ओळख आहे त्यांची. मुरबाडपासून आपण अंबरनाथचा संपूर्ण एरिया पाहिला, तिथपर्यंत खूप मोठी ओळख आहे आणि ते या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सहर्ष स्वागत. 24 चेंडू आणि 48 धावांचं लक्ष. विद्यमान सरपंच भावेशदादा पवार यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळतं. वेलकम दादा, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या घरच्या क्रीडा स्पर्धेमध्ये. प्रदीप आणि सागर ही सलामीची जोडी, तर गोलंदाजी मार्कवर रोशन याला आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल. व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. राजू बांगर शेठ संपर्क साधायचा. व्हाईटच्या रूपाने अकाउंट ओपन होईल टीम खेवाराईचं. रोशनचा हा चेंडू सुंदररित्या राहिला. एसटी रक्षण चांगलं राहिले ते स्वप्नील पोटेच. एक धाव जी मात्र धावफलकावर पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला पहिलं रोशनला पाहतो आपण. स्ट्राईक रेंजवर प्रदीप आहेत. प्रदीपसाठी हा चेंडू फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण चांगलं होताना आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते जाऊन पोहोचेल ती 2 या धावसंख्येवर. 2 ऑन द बोर्ड, 2 धाबा. 2 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विद्यमान सरपंच भावेशदादा व्यासपीठावर आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत करू. समस्त ग्रामस्थ ओजिवलेचे उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष असं स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. मानाची, सन्मानाची आणि गावची प्रतिष्ठा वाढवणारी ही क्रीडा स्पर्धा आहे. भरपूर वेळ तुम्ही खर्च करतायत. अजून एक सामना बाकी आहे. जर टाइम कमी राहिला तर तो 2च षटकांचा होईल, ही महत्वाची सूचना. कारण उद्या फायनल डे, तिथे 7 सामने ते, तदनंतर सेमी फायनल्स, फायनल्स, भरपूर मॅचेस आहेत. त्यामुळं प्रत्येक दिवसात शेड्यूल प्रत्येक दिवसामध्ये कंप्लीट होणं गरजेचं. गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर आपण रोशनला पाहत आहेत. इथे टाकलेला हा चेंडू रोशनचा जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. रोशन या खेळाडूला त्याने प्रभावित केलंय. जबरदस्त गोलंदाजी. या संघाचा विचार केला तर रोशन आणि यज्ञेश या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीमध्ये. रोशन तयार आहे. फुलटॉस, आडव्या बॅटनं सुंदर फटका सजवलाय. चेंडू सीमारेषा पार, 4. थँक्यू. एक दर्जादार अंतर वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 7 धावा धावफलकावर. इथे टाकलेला हा चेंडू बॅट चेज. स्वप्नील पोटे दूरवरती रनआउटची संधी, डायरेक्ट हिट आणि ते फलंदाज सागरला आता परतावा लागेल. हा सर्वात मोठा धक्का आहे. फलंदाज बाद.
आपण पाहतात 7 धावा आहेत. 48चा पाठलाग करायचा. प्रति षटकामध्ये 12 धावा बनवायच्यात खेबारे टीमला. गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर रोशन. इथे टाकलेला हा बॉल फटका दमदार आहे. आल्या आल्या सुरुवात मैदानामध्ये करत असताना एक ठोकला उत्तुंग षटकार 6. जाओ. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतात 13 धावा आहेत. शेवटचे बॉल मैदानामध्ये 18 आणि 18 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता. वेळ वाचवणं गरजेचं राहील ही महत्वाची सूचना सातत्यानं दिली जाते. कारण तुमच्यातीलच जिंकणारा एक संघ शेवटचा सामना खेळणार आणि बॅड लाईट दोन्ही टीमचा अपील चालणार नाही. तो सामना आज कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळवला जाईल. तो 1 षटकांचा असो की 2 षटकांचा. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 13 धावा 18 बॉल समीकरण आहे. ट्रॅकवर यज्ञेश गोलंदाज तयार आहेत. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला प्रदीप या खेळाडूला पाहतोय. 18 बॉल 35चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र तळलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 17 बॉल 35चं समीकरण. शिवस्वराज्य प्रतिष्ठान देवगाव त्यांच्या विरोधामध्ये इथे खेळत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय उल्हास 11 खेवारे. गोलंदाज यत्नेश गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहे. 17 बॉल 35चं समीकरण. यज्ञेशचा बॉल अडव्या बॅटनं फटका डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्यांच्याकडून चुकी होतीये. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. निलेश डोंगरे या खेळाडूचा तोपर्यंत 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावा 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला 15 या धावसंख्येवर. आयुषने मैदानामध्ये आल्या आल्या षटकारानं सुरुवात केली आहे. तो सध्या नॉन स्ट्रायकर इनला उभा आहे. धावफलक जर आपण पाहिला 15 धावा. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात 48 धावांचा पाठलाग. देवगावच्या विरोधामध्ये खेवारे. उल्हास 11च्या विरोधामध्ये शिवस्वराज्य प्रतिष्ठान. हा सामना रंगताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू बॅटची एज आपल्याला पाहायला मिळेल. गलीमधून चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि इथे तिसऱ्या पंचांची मागणी. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता एक जबरदस्त एष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे स्वप्नील पोटे या खेळाडूचं. आणि ते फलंदाज आउट होताना पाहायला मिळेल. हा दुसरा धक्का आहे टीम उल्हास 11 खेवारेला. सिद्ध आहेत आणि येत्या 2 वर्षामध्ये नक्कीच त्यांची हालत असेल. आणि सध्या ते खूप बिझी आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतात 15 धावा. यत्नेश तयार. मुकेश न्यू बॅटर. टाकलेला हा चेंडू बॅटची एज. तिथे कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप होईल. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 16 धावा. स्ट्रायकर एंडवर आयुषला आपण पाहू शकाल. 16 धावा आहे धावफलकावर. 48चा पाठलाग. अजूनही 32 बनवायचे. महत्वाची मॅच आहे. जो जिंकेल
मांडवत टीमच्या विरोधामध्ये तो संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत यज्ञेश या खेळाडूला. इथे टाकलेला हा चेंडू आयुषच्या बाडमधून सुंदर असा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण खराब आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा. साज, बाज और ये ताज. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 19 या धावसंख्येवर. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये ते पाहायचं आपल्याला. जबरदस्त गोलंदाजी यज्ञेश या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा, महत्वाच्या विकेट्स प्राप्त होताना पाहायला मिळाला. आयुष रनआउटच्या रूपामध्ये बाद होताना पाहायला मिळाले. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. 19 धावा धावपलिकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम उल्हास 11 खेवारे. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न नकार दिला. 1 धाव. संघात धाव संख्या 20. शेवटचे चेंडू 12 बनवायच्यात 28. उल्हास 11 खेवारे टीमला. समोर शिवस्वराज प्रतिष्ठान देवगाव. ओव्हर संपली. आणि 28 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल वारगडेच्या हातामध्ये चेंडू जो मात्र सोपवलाय. शेवटचे 12 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण. 12 चेंडू 28 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहे. चिंचेच्या झाडेखाली अनेक लहान लहान मुलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे कमीत कमी 12-15 वर्षापूर्वीचा अनुभव आपल्याला पाहायला मिळाला. आता सर्व मोबाईलच्या दुनियेत व्यस्त आहे. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक सागर, झेल झाला, फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये संजय दाखल होताना पाहायला मिळतील. 11 चेंडू आणि खेवारे टीमला 28 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. कुणाला आपण पाहतायत सध्याच्या घडीला न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील ते संजय आणि धनाजी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल 28.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे आपल्याला पाहायला मिळेल. उद्या बरोबर 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचं टीम सायलेक आणि त्यांच्या विरुद्ध साई स्पोर्ट कदमपाडा. दुसरा सामना धसई त्यांना फाईट करेल हनुमान खापरी बी. तिसरा सामना टोकावडे पोलीस स्टेशन त्यांना फाईट करेल केटी बॉयज खेळले तळवली. आणि चौथा सामना अष्टविनायक कदमपाडा त्यांना फाईट करेल पिंपळघर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला. संघाची धावसंख्या धावफलकावर 20. आमचे एक स्कोरर आहेत ते मोबाईल मध्ये चॅटिंग करतात. त्यांचं नाव सूरज आहे. दुसऱ्या बाजूला आमचा डीजे ऑपरेटर आहे. दिवसभर मोबाईलवर बोलतायत. त्यांचं नाव कुणाल आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या घडीला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर. कुणाला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला हा चेंडू अजून एक चेंडू डॉट. खेळ फक्त दोनच खेळाडूंमध्ये चालू आहे. एक म्हणजे कुणाल दुसरा म्हणजे स्वप्नील. एक कुणालने आपल्या गोलंदाजीने दबदबा निर्माण केलाय तर एक कुणालने आमच्या डीजेच्या माध्यमातून दबदबा निर्माण केला. एक पारितोषिक आलंय स्वप्नील पोटे यांच्यासाठी. स्पेशली नेहा मॅम नेहा तिवारी यांच्या वतीनं रनआउट जर केला स्वप्नीलने तर 1,001 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि 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 इथे रनआउट झालाय. हे पारितोषिक लागू झालंय नेहा तिवारी यांच्या वतीनं स्वप्नील पोटेला 1,001 रुपयाचं पारितोषिक आहे. आकाश माडसे आपण कुठेही असाल ते पारितोषिक लगेच जमा करायचं. विकेट आली फलंदाज बाद. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण 20 पाहतोय. जसा रनआउट झाला स्वप्नील पोटेच्या गुगल पे वर लगेचच 1,001 रुपयाचं पारितोषिक जमा. चेक करा नंतर बाहेर आल्यानंतर. नेहा तिवारी यांच्या वतीने पारितोषिक आहे लेंबड्यासाठी. संघाची धावसंख्या धावफलकावर 20. गोलंदाज तयार आहेत. चेंडू शिल्लक मैदानामध्ये 6. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. रोहित आले ना. ओके गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 28चं समीकरण. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त स्पेल सध्याच्या घडीला हाताळत असताना टीम शिवस्वराज्य प्रतिष्ठान देवगाव आपल्याला पाहायला मिळतो. मांडवत टीम आपण तयार राहायचं. लगेचच कॅप्टन टॉस साठी तयार आहे. राकेश आपला कॅप्टन पाठवा. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. अजून एक चेंडू डॉट. लगातारचा हा मला वाटतं 1 2 3 4 5 6वां चेंडू डॉट. इसके बाद होगा घमासान. पिंटू शेठ खुश आहेत. थोडेसे सकाळी नाराज होते. टेन्शन त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होतं कारण संघ. इथे टाकलेला हा चेंडू पुष्कर और खुश रहो. सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 21 या धावसंख्येवर. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आहे तो तुम्ही आम्ही अनुभवतायत. पहिला दिवस ओम साई कामतपाडा. दुसरा दिवस एकलिशाई टोकावडे. तिसरा दिवस माही 11 अंबेले. चौथा दिवस आज चालू आहे. आज कोणते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू शॉर्ट ऑन पुल. टिपली विकेटला बॉल आणि तिथे 1 धाव. 1 धाव आली. संघ धावसंख्या धावफलकावर 21 धावा. 22 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 22 रन
शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी. मांडवा टीमचा कॅप्टन आपण टॉस कबॉस या कक्षामध्ये येऊन थांबायचंय आणि मॅच संपल्याबरोबर लगेचच कॅप्टनने यायचंय जिंकणाऱ्या संघाने. गोलंदाज सय्या इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक आहेत हरेश. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल आली. कॅप्टनशिप भरपूर चांगली राहिली आहे निलेशची. त्यानंतर बॅटिंग चांगली राहिली हरेशची आणि गोलंदाजीमध्ये कुणालचा दबदबा आपण पाहिला. जबरदस्त गोलंदाजी करताना तो पाहायला मिळाला. स्पेशली 3ही गोलंदाजांचं कौतुक करू, 4ही गोलंदाजांचं कौतुक करू, या प्रकारची गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचा बॉल या सेकंड राऊंड मधला. इथे टाकलेला हा चेंडू आणि हा सामना जिंकलाय शिवस्वराज्य प्रतिष्ठान देवगाव. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हरेश तुपे. निलेश थोडं फास्ट चला. मनीदादा सावंत यांच्या शुभ हस्ते प्रथम तर टॉस करू आपण. विनंती असेल टीम जायगाव मोकळी करा जागा. मयूर टॉस आपण करतोय. अमोल सर कुठे आहेत? अमोल सर किती षटकांचा सामना? नाही तेच चाललंय. अमोल सर चला